खालील विधाने अभ्यासा. हेपॅटायटिस ए व ई चा प्रसार पाणी व अन्न यामार्फत होतो. तर काय आहे? बरोबर आहे. हेपॅटायटिस ए व ई चा प्रसार पाणी व अन्न यामार्फत होतो. हेपॅटायटिस बी सी डी हे रक्तामार्फत लैंगिक प्रजननाद्वारे पसरतात. हे सुद्धा बरोबर आहे. हेपॅटायटिस बी सी डी हे रक्तामार्फत लैंगिक प्रजननाद्वारे पसरतात. हा रोग मुख्यत्वे यकृत बाधित करतो. तर हे सुद्धा बरोबर आहे. हेपॅटायटिस रोग मुख्यत्वे यकृत बाधित करतो. तर चुकीचं कोणतं आहे मग? हेपॅटायटिस ए व बी साठी लस उपलब्ध नाही आहे. हे चुकीचं आहे. हेपॅटायटिस ए व बी साठी लस उपलब्ध आहे. तर याचा आन्सर काय? फक्त डी अयोग्य आहे. बाकी तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 31 आहे. स्वाईन फ्लूचा उपचार करण्यासाठी खालीलपैकी कोणते औषध वापरतात? तर बघा, स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी टॅमीफ्लू, स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी टॅमीफ्लू हे औषध वापरतात. क्वेश्चन नंबर 32 आहे. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार द्रवबिंदूद्वारे हवेमार्फत संपर्काद्वारे पण होऊ शकतो? तर याचा आन्सर आहे काजण्या, देवी आणि गोवर. काजण्या, देवी आणि गोवर या रोगांचा प्रसार द्रवबिंदूद्वारे हवेमार्फत संपर्काद्वारे पण होऊ शकतो. तर काय याचा आन्सर? वरीलपैकी सर्व. क्वेश्चन नंबर 33 आहे. खालीलपैकी कोणत्या रोगात पाण्याची भीती वाटणे हे लक्षण दिसून येते? तर याचा आन्सर आहे रेबीज. रेबीज म्हणजे काय म्हणतात याला? हायड्रोफोबिया, ॲक्वोफोबिया. फोबिया म्हणजे भीती, हायड्रो म्हणजे पाणी, ॲक्वा म्हणजे पाणी. यामध्ये रेबीज झाला की पाण्याची भीती वाटते. रेबीज या रोगात खालीलपैकी कोणते अवयव बाधित होते? तर बघा, रेबीज या रोगात खालीलपैकी मध्यवर्ती चेतासंस्था हा अवयव बाधित होतो आपला. क्वेश्चन नंबर 35 आहे. खालीलपैकी कोणते एड्सचे महत्वाचे लक्षण आहे? तर सांगा मला. तर याचा आन्सर आहे संधिसाधू संक्रामक रोगाच्या उपचारात शरीर प्रतिसाद न देणे. संधिसाधू संक्रामक रोगाच्या उपचारात शरीर प्रतिसाद न देणे. बरोबर आहे. वजनात घट सुद्धा होते, जास्त प्रमाणात घाम येते. हे एड्सचे महत्वाचे लक्षण आहे. म्हणजे काय? वरीलपैकी सर्व. क्वेश्चन नंबर 36 आहे. एड्सच्या रुग्णात खालीलपैकी कोणती लस देण्यात येते? तर सांगा. तर याचा आन्सर आहे एड्सच्या उपचारासाठी कोणती लस उपलब्ध नाही आहे. आहे का? इलिझा लस आहे का? ही टेस्ट आहे. वेस्टर्न ब्लॉट लस आहे का? सॅबिन ही पोलिओसाठी दिली जाते. एड्सच्या उपचारासाठी कोणती लस उपलब्ध नाही आहे. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 37 आहे. एड्सच्या निदानासाठी खालीलपैकी कोणती चाचणी करण्यात येते? तर एड्सच्या निदानासाठी इलिझा टेस्ट ही चाचणी करण्यात येते. स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी खालीलपैकी कोणती लस देण्यात येते? तर बघा, याचे आन्सर आहे वॅक्सीग्रीप त्रिगुणी लस. स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी वॅक्सीग्रीप त्रिगुणी लस देण्यात येते. क्वेश्चन नंबर 39 आहे. स्वाईन फ्लूमुळे खालीलपैकी कोणते अवयव संस्था बाधित होते? तर बघा, स्वाईन फ्लूमुळे आहे ना श्वसन संस्था. काय? स्वाईन फ्लूमुळे श्वसन संस्था बाधित होते. क्वेश्चन नंबर 40 आहे. काजण्या या रोगाच्या उपचारास खालीलपैकी कोणती लस देण्यात येते? तर याचा आन्सर आहे अँटीव्हॅरिसेला लस. काजण्या या रोगाच्या उपचारास अँटीव्हॅरिसेला लस देण्यात येते. क्वेश्चन नंबर 41 आहे. एड्सच्या उपचारासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग केला जातो? तर बघा, याचा आन्सर आहे एड्सच्या उपचारासाठी ॲझिटोथायमिडिन दिली जाते. ATZ. डाईऑक्सिसिटिडीन सुद्धा दिली जाते. रेटिनोव्हिर सुद्धा दिली जाते. तर एड्सच्या उपचारासाठी वरीलपैकी सर्व औषधाचा उपयोग केला जातो. एड्स संशोधन अयोग्य जोडी सांगा. एड्स संशोधन संबंधित संस्था. अयोग्य सांगायचा. मी योग्य आणि अयोग्य मध्ये कन्फ्युज होऊ नका. एड्स संशोधन संबंधित संस्था आणि इथे ठिकाण. तर सांगा कोणतं चुकीचं आहे? नारी ही एड्स संशोधन संस्था भोसरी पुणेमध्ये आहे. नारी ही एड्स संशोधन संस्था भोसरी पुणेमध्ये आहे. नाको आहे का हैदराबादला? तर नाको हैदराबादला नाही आहे. कुठे आहे सांगा मला.
MSAC ही वडाळा मुंबई येथे आहे, हे सुद्धा बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे, पण नाको हैदराबादला नाही आहे. तर ते कुठे आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आन्सर. क्वेश्चन नंबर 43 आहे. योग्य योग्य अयोग्य, योग्य किंवा अयोग्य सांगायचं आपल्याला. तर 43 काय म्हणते, चिकनगुनिया हा रोग अल्फा व्हायरस या विषाणूमुळे होतो. तर हे बरोबर आहे. चिकनगुनिया हा रोग अल्फा व्हायरस या विषाणूमुळे होतो. चिकनगुनिया प्रसार एनाफिलिस डासाचा नर चावल्याने होतो का? तर नाही, हे चुकीचं आहे, हे सेंटेन्स चुकीचं आहे. फक्त हे योग्य आहे. एनाफिलिस डासामुळे कोणता रोग होतो? तर मलेरिया, हिवताप. क्वेश्चन नंबर 44 आहे. खालीलपैकी कोणता रेबीजचा विषाणू आहे? तर रॅबिडो व्हायरस. रॅबिडो व्हायरस हा रेबीजचा विषाणू आहे, लक्षात ठेवा. रॅबिडो व्हायरस हा रेबीजचा विषाणू आहे. क्वेश्चन नंबर 45 आहे. हिमोफिलस पर्ट्युसिस हा खालीलपैकी कोणत्या रोगाचा जीवाणू आहे? तर याचा आन्सर आहे डांग्या खोकला, व्हूपिंग कफ. हिमोफिलस पर्ट्युसिस हा डांग्या खोकलाचा जीवाणू आहे, लक्षात ठेवा. 46 आहे. इबोला हा रोग इबोला या विषाणूमुळे होतो का? तर हो, इबोला हा रोग इबोला या विषाणूमुळे होतो. इबोला रोग इबोला नदीच्या किनारी असणाऱ्या गावापासून सर्वत्र प्रसारित झाला म्हणून याला इबोला हे नाव देण्यात आले. बरोबर आहे. इबोला हा रोग इबोला नदीच्या किनारी असणाऱ्या गावापासून सर्वत्र प्रसारित झाला म्हणून याला इबोला हे नाव देण्यात आले. याचा प्रसार संक्रमित माणसाच्या संपर्काद्वारे चिंपांजी माकड यांच्याद्वारे होतो. तर हे सुद्धा बरोबर आहे. याचा प्रसार संक्रमित माणसाच्या संपर्काद्वारे चिंपांजी माकड यांच्याद्वारे होतो. तर काय आहे याचा आन्सर? ABC. सर्व योग्य पर्याय आहेत. क्वेश्चन नंबर 47 आहे. डेंग्यू विषयी खालील विधाने अभ्यासा. तर सांगा. डेंग्यू हा रोग एडिस इजिप्टी या डासामुळे पसरतो. बरोबर आहे. हा रोग 4 विविध विषाणूमुळे होतो म्हणून यावरती आतापर्यंत लस शोधण्यात अपयश येत आहे. हे सुद्धा बरोबर आहे, हेही बरोबर आहे. या रोगात रक्तपटिका कमी होतात. तर डेंग्यू मध्ये प्लेटलेट्स कमी होतात का? हो. नुकतेच या रोगावर डेंगा वॅक्सिया ही लस शोधली गेली आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे. चारही ऑप्शन बरोबर आहेत. हे बरोबर आहे. 48. प्लास्मोडियम विवॅक्स या आदिजीवामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? तर बघा याचा आन्सर आहे हिवताप. प्लास्मोडियम विवॅक्स या आदिजीवामुळे हिवताप आजार होतो. विद्यार्थ्यांनो, तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तुम्हाला कंटेंट आवडला की नाही ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. महत्वाची अपडेट तुम्हाला तिथे देण्यात येईल. 49. हिवतापाच्या उपचारासाठी खालीलपैकी कोणती लस वापरण्यात येते? तर बघा याचा आन्सर आहे हिवतापाच्या उपचारासाठी MMR लस देते का? नाही, चुकीचं आहे. DPT लस देते का? नाही. साल्क देते का? साल्क पोलिओ, MMR मम्स, मिजल्स, रुबेला. DPT त्रिगुणी लस आहे. हिवतापावर कोणतीही लस उपलब्ध नाही आहे. क्वेश्चन नंबर 50 आहे. खालीलपैकी कोणत्या औषधाला प्लास्मोडियम रोग निर्माण करू शकतो? तर सांगा. तर बघा, प्लास्मोडियम या औषधाला क्लोरोक्विनिन आणि क्विनाइन, क्लोरोक्विन आणि क्विनाइन हे रोग निर्माण करू शकतात. प्लास्मोडियम या औषधाला क्लोरोक्विन आणि क्विनाइन हे रोग निर्माण करू शकतात. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे क्वेश्चन झालेले आहे आणि तुम्हाला 50 पैकी किती स्कोर झाला मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.